असतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानात्या पण हसत नाही, एकदम पालथ्या मेंदूची नुसती हसणं. चला पुढं. तुम्ही मला सरकायचंच कुठं. अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं का. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं ही मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला आपला बाप. बिचारा साधा होता, भोळा होता. परत तर कधी परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला. गेला बाळा, गेला आपला बाप. पुढे सांगू. नवरा बायको दोघांना कोरोना झाला. दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बाळा एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. ज्याला कोरोना झाला ना महाराज, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही बाळा. ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ आहे. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे. नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा. विक्रम. हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी. मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे बोला. मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला? मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण 10 रुपयाला येतो. अगं बाई एक बादलीभर मेहंदी घे. नवरीच बादलीतून वर काढ ना. काय काय मेहंदी आहे. आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. अहो नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी. हो तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात. इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी को होते का ना व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा. कशावय टिंबदी ती याडपटायची ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा तेव्हा केव्हा. अय्या वाव.
पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. हो, शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घाला, नको तिथं कसे. मला 31 वर्ष झाली महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. ही तर उरली का इथूनच 2 घेऊन जायचं घ्या. नाही, दान धर्मात घाला. एखादा शाळेत आडला त्याला मदत करा, एखादा दवाखान्यात आडला त्याला मदत करा, एखाद्या मुलीचं आता CETचं ॲडमिशन आडलं 500 रुपये मदत करा. तिला 500 म्हणजे 5000 आहेत. गरीब आहे. आता समजा 10वीचे क्लास सुरू झाले, गरीब मुलगा आहे, 1 महिन्याची फी भरून टाका, 300 रुपये जातील, पण त्या मुलाला ते 3000 आहेत. चांगल्या ठिकाणी पैसा घाला, नको तिथं काय करा. काय करणार काय तुम्ही पैसे घालून? मला सांगा. घेतले पैसे काय करणार तुम्ही? घातले पैसे. आता ते फ्लॅक्स, आता लग्नांमध्ये ते हे बंद झालं आहे, पत्रिका आणि ते फ्लेक्स आलेत नवरा नवरीच्या फोटोचे बोर्ड. ते जरा माणसाच्या अवलादीचे लावा. एका बाजूनं नवरदेवाचा फोटो लावा, एका बाजूला नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराया लावा, आई वडील लावा. काय त्या नवरदेवाचा फोटो आहे दरिद्री. फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला तो. आणि त्या नवरीचा फोटो, त्याचं मुंडकं आवळी ती. काही काही तर नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात तर ती नवरी पहा बरं का कशी आहे. काय आशीर्वाद द्यायचे आम्ही डोंबलं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या, झोप झाली TV पहा, TV संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने भजने कीर्तन संपले हो 3-3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही? 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? किती झाले? 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जागा, काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने तोळाभर सोनं केलं तर बायको आहे त्याची, मिळाला असेल कुठं टक्का केला, मग तुम्ही गप्प बसायचं ना. कुठून महानशी फुटलं, कुठून तुमच्या नादी लागले, असा दरिद्री माया नशिबात पडला. बघा ना, महिन्यात हार घेतला, घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेनं नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा आणि त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही. पडा, कामावरून येताना येऊच नका घरी, शिमेच्या नळीत झोपा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले, गाडी घ्या, दुश्मन उठले, चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे? किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. शत्रू घरातलेच असतात.
आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हे इंद्रिकरचे वाक्य आहेत भाऊ, हे पुस्तकातले नाहीत, हे अनुभवाचे वाक्य आहेत. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे. पुस्तकातलं आहेच, ओवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आता तरी पुढे आधी उपदेश नका करुणाचा आयुष्याचा. आता तरी पुढे आधी उपदेश नका करुणाचा अज्ञानाची मुळी तोडली की तुम्हाला ज्ञान येईल. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. पण तुम्हाला त्याच्याकरता लग्नाच्या अगोदर मुलगा झाला पाहिजे. तुमचं डोकंच बंद झालं. तुम्ही लगेच म्हणाल खाली जाऊन बोलले. खाली जाऊन नाही बोलले. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आज तुम्ही मी सगळे कशात गुतेले? माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आणि बोध कोणता माहिती आहे? मीच वासुदेव आहे. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका कोणती? ज्ञानराज माझी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृतानुभव आला, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि आज तुमच्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. आणि पाया पडून सांगतो, सगळ्यात अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. जरा भजने बिजने इने करी बिने करी, जरा टाळकरी बिळकरी नीट आहे का? इथं कीर्तनकारांना हरिपाठ येईन. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं? मी शिव्या कोणच्या खाऊ? मी काय उक्त घेतलंय का? नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, विश्वाची. महिला मंडळ तुमचं लहान पोरगं पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. बा 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 बा, आणि बाबा म्हणल्यावर किती आनंद होतो. मग ऐकायचं वाक्य, तुमचं पोरगं बाबा म्हणल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबा राहायला तेवढाच आनंद होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी. ब्रेनचा शोध लागला, मेंदूचा शोध लागला, अटेकचा शोध लागला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, सर्व्हिसवाले. चंद्रावर माणसं गेली, मंगळावर गेली असं म्हणतात, ते तुमचं तुम्ही पहा. आत्तापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कुणाला करता आलं नाही. एवढा विद्वान ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं खंडन नाही. आता याच्यात निम्मे निघतील पसायदान पाठ नाही असे. ज्ञानेश्वरी आहे ती काय हे गाणे बिने जाऊ दे, सकाळी येत्या दुपारी जात्या. हे गाणे चित्रपट हे किरकोळ गोष्ट आहे. किती भारी चित्रपट निघाला तर लोक डबल पाहत नाही. किती भारी गाणं निघलं तर 10 वाक्य 10च्या पुढं ऐकत नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिला नवा अर्थ आहे. आता पुढचं वाक्य तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवून तिचे दर्शन घेतलं तरी ताकद आहे. आता पुढे सांगू,
ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये महाराज, ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं बारीक आहे, इतकं बारकं बाळ आहे की ते बाळच 15 वर्षाचं आहे. त्याचं वाङ्मय काय असेल. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांची बहीणच ही आहे. हिचाच नवरात्र उत्सव आहे. कुणाचा? देवीचा. हे नंगाट घर आहे, ही लई नंगाटबाई आहे. देवी देवी. हिचा नवरा एक पट, ही दुप्पट. हिचं पोरग तिप्पट. पोरग फिरतं नंदीवर, पोरग फिरतं उंदरावर. हिचा नवरा फिरतो नंदीवर आणि ही फिरती वाघावर. महिला आरक्षण हिनंच काढलं. आता हे लोक नाही, पहिली महिलांना पहिल्यापासूनच किंमत आहे मला. आता एवढं लोक डळमळीत वर फट्या वाक्याचा अर्थ लावून बोंग्या करून देत्या. नाही तर पहिल्यापासूनच आहे. तुम्ही अभ्यास करा. शंकर कशावर फिरतो? नंदीवर, बरोबर आहे. आणि त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. आणि पार्वती पहिल्यापासून माझंही तेच आहे. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर भरितो नळाव पाणी. नंगाट गिराई केलंय. हां, आणि ही देवी नाही आहे, आधी माया शक्ती आहे. वा वा वा. हिचा नवरा एक पट. हिचा नवरा तर इतका खट्याळ. त्याची बायको मेली. बायको पूर्वीलाही बायका करायचे लोक असं म्हणतात. करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. आता याची बायको मेली. कोणाची? शंकराची. महिला मंडळी, ही बाई इतकी नंगाट आहे देवी, हिनं देवाकडून करार करून घेतला होता, मी कोणताही अवतार जरी घेतला, नवरा माझा भगवान शंकरच. ते जमणार नाहीत. ते नाही आम्ही या वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मेली. ती काय रडलं बिडलं नाही. ती काय आपल्या असं फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही. मी इतका सुखी आहे महाराज, कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्पिन टच नाही, काय नाही. मी हा मोबाईल एकाचसुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. कोणच्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जाते नाही. आणि आपल्याला काही माहीतही होत नाही, काही माहीत व्हायचं कामच नाही, मोबाईलच नाही. नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंय. कोंबडीनं अंडं घातलं बाई, आमच्या कोंबडीनं अंडं घातलं तरी राहत असं मग नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं, कारण हा कट्टर भक्त कोणचा? रामाचा. बाकीचे सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव.
आणि हे रडलं बिडलं नाही, टी व्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, गाड्यानं भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण हिच्या नवऱ्या का माणसं मारायचं खात आहे. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो, आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईनं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईनं का? वर लय लफडेत महाराज. ते मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन, तर तुम्ही मला खालून रिंगा द्या. हे गेले म्हणले बोला. हो माणसंच वर येईनं. हे म्हणले बस शंकर करते भजन, आणि भजन बंद झालं. जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत नाही, म्हणजे माणसं नेताच येत नाही. मग हे म्हणले बस शंकर बिघडलं असं काहीतरी करा. म्हणले बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासून आहेत महाराज, हे मेले नाहीत. गेले हे गेले शंकराकडं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळेनं आमचा हो द्या कार्यक्रम. मी सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पायाच वागाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीव, फिराया नंदीव, आणि खातं माणसं संपवणे. ही आलती हिमालयाच्या पोटी, राजा दक्षाच्या पोटी. कोण? पार्वती. तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी राजा दक्षानं पतसंस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं, 13% पतसंस्था वगैरे काढून भारीतला डीजे बीजे, सत्काराचे फेटे बेटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला का तुम्ही लग्नात? शालू केवढ्याचा? 25,000चा. लवाड बोलू नका, देवी पुढं बसले तुम्ही. केवढे? हां केवढ्याचा? 2 लाख. हां बरं जाऊ दे, तुम्ही नेसले किती याला? 20,000चा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडीसुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती. कोणशी धावपळसुद्धा नसती झाली. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. आले लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का? भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव, आणि नवरदेव डोळेच उघडी ना,